सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शहरात गेल्या काही दिवसापासून घरफोड्यांचे सत्र थांबता थांबेना। चोरट्यांनी अवघ्या 72 तासात पुन्हा भरदिवसा घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसातील ही 6वी घटना असून अद्याप कुठल्याही घटनेचा आरोपी पकडण्यात पोलीस अपयशी आहे। यामुळे मात्र नागरिक असुरक्षित असल्याच्या चर्चेला शहरात उधाण येत आहे। मूर्तिजापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजीनगर येथील एका घराचे भरदिवसा कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह लाखो रुपयाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रविवारी दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते पावणे 11च्या दरम्यान उघडकीस आली। प्राप्त माहितीनुसार सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी गोपाल सिंग प्रताप सिंग राठोड वय वर्ष 80 राहणार श्री छत्रपती शिवाजीनगर मूर्तिजापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते व त्यांचा परिवार नेहमीप्रमाणे आठवड्यातून एकदा म्हणजे दर रविवारी धार्मिक कामासाठी सत्संगामध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी 8 वाजता घराला कुलूप लावून सहपरिवार सत्संगाला गेले होते आणि धार्मिक काम आटोपून घरी परत आले असता घराच्या दाराचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत आढळून आले। दार मधून लावलेले दिसले, त्यामुळे त्यांनी आपल्या नातवाला घराच्या मागच्या दिशेने असलेल्या दारातून प्रवेश करायला सांगितले असता हे दार उघडलेल्या अवस्थेत दिसले। नातवाने आतून जाऊन दरवाजा उघडला असता घरातील कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत दिसून आल्याने घरात चोरी झाल्याचा संशय आल्याने घरात शोध घेतला असता कपाटातील सोन्याच्या दागिन्यांच्या 5 अंगठ्या, प्रत्येकी 1 तोळा, 1 सोन्याच्या दागिन्याचे बिस्किट ज्याचे वजन 2.5 तोळा व 30,000 रोख रक्कम असे एकूण किंमत 1,50,000 रुपयाची चोरी झाल्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे। यावर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पाहणी केली। या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात उपपोलीस निरीक्षक गणेश सूर्यवंशी, गजानन ताठे, नंदकिशोर टिकार, मुन्ना बांडे, सचिन दुबे, अनिल राठोड, मंगेश विल्लेकर, पवन बोडके करीत आहेत। शहरात वाढत्या चोरीचे प्रमाण लक्षात घेता कर्मचारी शोध मोहिमेसाठी पाठवले असून सदर प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी अजित जाधव यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। हे तुम्हाला कसं माहीत पडलं? ही घटना अंदाजे 8:30च्या टाईमची आहे, 8:15च्या टाईमची। आम्ही धार्मिक कामाकरता सत्संगाकरता जात असतो 8:30 वाजता। घर बंद करून आम्ही तिकडे सत्संगला गेलो, तर सत्संग झाल्यानंतर तिकडून येऊन आम्ही पाहिलं तर आमचं ते समोरचं गेट उघडलेलं दिसलं घराच्या आणि घराच्या दाराचं कुलूप तुटलेलं दिसलं। मग आम्ही ते कुलूप उघडते दाराला आतमध्ये लोटून आत गेलो। आतमध्ये गेल्यानंतर ते कपाट वगैरे सगळं विस्कळीत झालेलं, तोडलेलं हे आम्हाला दिसून आलं। माझे त्याच्यामधले 30,000 रुपये नगदी आणि अंदाजे 5 तोळे सोनं, 5 अंगठ्या होत्या सोन्याच्या, ते तोडलेलं। कपाट तुटलेलं, समोरचं त्याचं जे फलक आहे ना, फलक ते तुटलेलं। आणि हे आल्यानंतर आम्ही एकदम बाहेर आलो। म्हटलं हे कसं काय झालं? तर लोक जमा झाले समजा तिथं की काय घटना झाली। आणि नंतर मग आम्ही लगेच पोलीस स्टेशनला आलो। पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांना अशी माहिती दिली। मग पोलीसचा स्टॉप आला तिथं, त्यांनी ते पाहिलं, चौकशी केली आणि पुन्हा वापस आम्ही पोलीस स्टेशनला आलो। आपल्याला अशी खात्री आहे? आम्ही तिथून आल्यानंतर घरीचं कुलूप तुटलेलं दिसलं। घरात गेलो, घरातलं काही अलमारीचं कपाट तुटलेलं दिसलं। त्यामधलं काही माझं जे सोनं पैसे होते ते गेलेले दिसले। आणि माझ्या वरच्या मजल्यावर माझा मुलगा राहतो डॉक्टर, त्याचं सुद्धा काही सोनं वगैरे हे गेल्याचं दिसून आलं। जागर जनस्थान करता प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर, अकोला।